लोकमान्य राहून तिथपर्यंत बरं चाललं. नंतर लोकमान्य थोडासा मूड चेंज केला. मूड चेंज केला म्हणजे लोकमान्यकडे पर्याय नव्हता. काय एक लक्षात घ्या बुवा पालकर बुवा ज्या लेवलला बोलले त्यांच्या वयोमानाच्या विषयाने ठीक आहे ते विसरले असतील, पण आपण मगाशी तो सांगत होता तू एवढ्या आले एवढ्या लेवलला काय झालं याच्यामुळे काय होणार सांगतो. आता ते स्वतःच्या परिणाम होतो, कारण प्रत्येकात इतर आपली कॅरियर जे काय आपण साजरी करतो तो मायबाप प्रेक्षकांच्या समोर आहे, बरोबर का? त्यामुळे आपण परत चूक करून त्याच्यावर परत खोटे मारणं हे योग्य असं मला वाटतं. मी रोखतो काय म्हणून तुम्ही सगळ्यात किंवा 100% बरोबर काढलं. 5% नालायक तुम्ही चुके सांगू शकतो हे पण बरोबर आहे, पण योग्य सांगण्यासाठी 100% सांगणार नाही. पालकत्व संपेल मार्केटमधून समजा थोडंफार मागे राहिले त्याचा तरी आपण करावं हे त्यांचा विषय आहे. तू लोकांनी आपण उलट आपण पाठवलं आजूबाजू करू शकतो. ते पाठवलं समोर असेल त्यांच्या बुद्धिच्या पाठवला बोलू दे ना तुला. आता त्यांनी तो चुकलो सांगितलं काय म्हशीचा वापरून आपलं धरलं. आता मी असं त्याच्यापुढे पण सांगू शकतो ना की माझ्याबरोबर एका सुद्धा मोठं बांधलेलं होतो वाचून पहिला याच्याकडे गेला पण नाही सांगू शकत मी आणि नंतर माझ्याकडे. पण ह्या लेवलला मला बोलायचं नाही ना. पण तुम्ही त्यांनी बरोबर टेस्ट बनवलं माझ्या हिशोबाने त्या अजून तितके सांगतो तुझा काय विषय बघितलं असतं लोकांनी तू चूक काढण्यावर मोठं तू नाही तुझा संस्थाची मी भजनाचं मास्टर मिस्टर तितकं पण मोठं तुला आराम तुला द्यायला एक शब्द पण काढून म्हणजे तुझं भाग मी याचा चुकता त्यांनी 45 वर्ष घातल्याने आणि तो आपल्या गुरुवार करतो तेव्हा तरी तो म्हणजे तो ज्या पद्धतीने बोलतो परत उद्या बोलतो नाही होत काय फरक पडता तुम्ही मूड चेंज केला पिलांचा कारण की तुमच्याकडे त्या लेवलला बोलणं करू शकला नसतं. काय वॉमार्टला सोप्या घराकडे वॉमार्टला तुझं जीव घालव तू जो जीव घालवतो तो घरामध्ये मध्येच लोक तुझं एकदा मोठे घालवणार माहिती हा पोचून जातो काय माहिती हो सांगू तुमचं तो पैशाच नसता पाहिजे पांडुरंगात सोडून जाते ते का जो तुम्हाला पेक्षा जास्त संपर्क वा माझा भजन टॉपला गेला असं त्याचा विषय आहे. तो पैशासाठी निर्णय आहे. लोक ना देवाशिवाय अजून मला घेऊन ते सगळे देवा झालं तू तुझी काय ह्या भागात जायचं काय व्यक्ती भागात जा कोणच्या विरोध माझा तो विषय काय मी आताच्या घडीचे जे रिअल फॅक्ट आहे तो सांगितलंय पालक तो आता त्या चुकी नाही अरे त्याच्याकडे केले असते ना. माझं म्हणणं तुम्ही त्या नको बोलू जो तो आपल्या कर्माने म्हणतो देव त्याच्यातून सुटलेला आहे देव तर तुम्ही आम्ही सुटणार देव सुटणार का हा देव कर्माने देव सुद्धा केले त्या कर्माने श्रीकृष्णासारखं सुद्धा बरोबर का कारण त्रेतायुगात प्रभू रामाने द्वापार युगात श्रीकृष्ण बलदेव का रामाने लपून बाण मारले
जो शेवट सुद्धा आणि श्रीकृष्णाच्या पायावर जेव्हा बालीच्या रूपात त्याला बाण मारायला आणि श्रीकृष्णाच्या अवतारात शेवट झाली श्रीकृष्ण त्याच्यातून सुटलो जायचं तू आणि मी सुरू केलो आणि तू मागायचं नाव होतं काय लगेच झाल्यापासून मुलीच्या बाईकडे होऊच नाही बघितलं ना ब्राह्मणाने पुत्रे खाल्ले विश्वामित्रासारखं ब्राह्मण स्वतंत्र स्वर्ग निर्माण करण्याची ज्याची ताकद तो विश्वामित्रासारखं विश्वामित्र एवढे वर्ष तपश्चर्या केलेलो मेंढकेच्या वरती पाहतो तुला मला काय घेऊन बसलं तुला मला काय घेऊन बसलं तू काय डोळे फुटून घेता रे तू चोर असत तू तुझं मेहनत ना नाकाला हातात आणि काय खुश तुम्ही काय करता खुश स्त्रिया धक्कापटा करतात दुसऱ्याने बघण्यासाठी लावतात आता तू बघितलं तर तुझी वासना कशी आहे ती खोटी आहे की खरी आहे कशी समजली हे स्वतः मी एकदम भाव चांगल्या रुपये बघतो तुझ्या मला वाटतं रक्षाबंधनात तुझ्या हातात भाव जाते ना बरोबर सगळे बहिणी ना तुझे फक्त ते रस्त्यावरचे तुझे डोळे बघितले माझ्या पांडवांची शपथ घेतो मी काय बोलावलं शपथ घेतो कशी घे लगेच झालो एक तरी दाखवला माता असो म्हातारा सॉरी म्हणजे म्हातारा माणूस आपल्याला असं म्हणजे काही माणूस जो दुसऱ्या स्त्रीकडे बोलत नाही काय विषय नाही श्रीकृष्णाने 16 केले आणि एक सोडून दुसरे बघितलं तर झालं का नुसते बघतो ना सांगू नका त्यांनी सांगितलेलं बरोबर आहे आणि आमचा अभिमान तुमच्या माहितीसाठी आमच्या डबलवारी 400-500 पण डबल बायका असतात आमच्या समोर आमच्या तोंडातून नाम एकही शब्द वाईट करत नाही आम्ही त्या लेवलला वारी करतो लोक नेहमी म्हणून आपण लोक वाघ म्हणतो बघित नाही म्हणतो आणि लोक पाठी लावून लागतात कोणी डोळे म्हणून मिस्टर घालतात आपण बघ सांगत ना मग चुकून जावा ना गावात चुकून जावा चुकून मजा असतात युट्यूब बंद करते ना तर त्याच्यापेक्षा काय करतो या नको बोलतो या नको तुमची लेवल तुम्ही सोडू नका आणि तुमची लेवल तुमचं सर्व प्रॉब्लेम नाही त्याच्याकडे का विषय मी तुमची बाजू घेतो तू आईच्या पडता उडी घेऊ शकते घातला मी आता खाण्या पाहून युट्यूब चालू करून काय पहिले
हा बसतो. तुम्ही अंगी शिवून म्हटलं ना बघा त्याच्या कदाचित नाही बघा हाच माझा बोलतो तुम्ही त्या युट्यूब चेक करा तुम्ही अंगी शोधते कंठी शोधे ओके तुमच्याकडे गाणं म्हणून आपण जर मार्केटमध्ये नसतो ना तर आपल्याला ती फार बॉदरेशन होतं. म्हणजे तुमच्याकडे तो विश्वास होता ना आत्मविश्वास की तुम्ही माझा काय करता आम्ही त्याच्या मला करणार नाही सांगतो पण तुम्ही आमच्या दोघांच्या नाकात रागात आमची कधी पण आयुष्यात काढून टाकतो आणि प्रामाणिक होत सांगतो काय बोल पैसे काय शिल्लक का राहुलला त्या लेवलीत जो बोललो ना एकही सांगतो ज्या लेवलीत बोललो ना त्या लेवलीत लोकांना काढला खूप काढला त्यांना असा मुस्कान लावून मी बाजू घेतो आणि आता मला तू बोलतोय का आमका तुम्ही वयास म्हणून बोलले नाही मी निशांत मंगलदास गुरव यांनी माझ्यासाठी तो केसाचे वापर विचार उत्तर देऊन आहे ते केस देत तुम्ही गुळगुळीत नाही आपल्याला तिरुपती त्याला किती लावला म्हणजे त्याला किती लावला हा समाप्त करतात ते तकलीफ बाहेर आहे 50 5 तर 80 प्रयत्न करा किंवा नर्वस माणूस आता जमा करा आता गजेला जमा करा आता काय करणार नाही का अडे आम्ही दोघांचा निर्णय करा तेव्हा तू मिळवू शकतो दोघांचं नाव तो बलीकडेच आहे साईड मिळून तो खच्या जागा बोलवतो गेलो त्या माणसाला 1962 सालची रूपावर ती नाही शरम वाटत आणि मला काय काय बोला याच्या पद्धतीनं बोललो असतो
हॅलो अडीच शिल्लक व्हायचं आणि तसं नाही लोक थांबा पाहिजे आता बचपा करणार आहे मी ना हिंमत एक शब्द बघा म्हणजे असं त्या वाचकायच्या दृष्टीने डेअरिंग असो ना डेअरिंग तुझी असत ना तुमची म्हणते तर एक शब्द असतो ना आडेपर्यंत बोलून दाखवा मला आतून बोलते ना त्याच्या बाहेर काय नेहमी बोलून दाखवा हा घराकडे सोडून दे ना हिंदू व्यवसाय हिंदू नाही हिंदू लोक हिंदू व्यवसाय हिंदू एक शब्द फक्त या देवळाच्या बाहेर त्याला बोला तुमचा मी बघेन खूप हुशार झाले आम्ही खूप लावल्याशिवाय मारणार आम्ही आयुष्यात घ्यात केला तुमच्या बोलू नका ना मी बोलतोय तुम्ही शांत ऐकून घ्या हे शिवराज रक्षण कर कल्याण कर आणि कामगार करून ठेवल्या माझ्या एवढे तुम्ही सुदृढ तुम्ही त्या प्रयत्नाला काय तुमची एवढं ठेवा तुम्ही उघडदार ठेवा हा तर आपण वेळेकडे बोलूया शॉर्टकट बोलणार मास्टर बोलतोय छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यामुळे आपण भजन कीर्तन प्रवचन आपलं चालू आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्यावरती फार मोठे उपकार आहेत मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती एकत्रित गाणं घेतो एक दोन गाण्याचे नवीन गाण्याचे झलक घेतो आणि मग गजराला सुरुवात करतो
हे भजन आहे, लक्षात ठेवा. भजनामध्ये चॅलेंज ह्या गोष्टी नाही करायच्या. भजनामध्ये माझ्याबरोबर तर पांडुरंगाच्या समोर सांगते बुवा, चुकून सुद्धा चॅलेंज करू. कारण 44 वर्ष येतात मी घालवली आहेत ना, लक्षात ठेवा. त्याच्यापैकी 35 ते 36 वर्ष वन साइड पार्कर बुवा चालत होतो, लक्षात ठेवा. वन साइड बरोबर. फक्त माझ्या व्यापामुळे, त्यातून काही माहिती मी स्वतः आता सभापती म्हणून होतो 2 वर्ष. दुसरी गोष्ट राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःचा व्यवसाय आहे, त्याच्यामुळे मी आता तेवढा वेळ मला देता येत नाही. आता बार्य नाही किंवा मला भजना येत नाही असं विषय नाही. हा जो काही कमी झाले तो ह्यांना केलेले तो माझा आरोप आहे. म्हणजे आता स्पष्ट पांडुरंगा समोर सांगतोय, माझा अनेक लोकांनी करणारी मी पारकर कोणता मी एक्सपेक्ट करतो, त्याच्यामुळे मी त्यांचं काय बोलू शकत नाही असा सांगून ह्याला माझे माझे कमी केले. लोक काय केलं तर पारकर कोण सुरू हे बोलणार नसेल तर मग दोघांची वारी ठेवायची कशा तू नाही ना सांगायचा तर कशाला मला पांडुरंगाच्या समोर फक्त ते तो खरा बोलतो, ते 100% सांगते. तो जो बोलताना पोटात ते पोटात असता ह्यो काढायचो, ह्यो 100% आत्मविश्वासाने सांगते. काय सांगतात बघायचं त्यांना, हे पोटात किती काळा होता. पारकर कोण माका पोटात धरून मला अक्का कोकण फिरवला, पण जिथे माका नेला ते म्हणून एका मी बंद केलंय. एवढं तू शाहू महाराज म्हणलंस की काय, तू कोण एवढं मोठं सांग मला. काय नको ते सांगतं, चॅलेंज करता काय नाही काय. व खरंच सांगतो मी, माझ्या नादात कोण लागलेलो नाही. या लोकांना विचारा, ही व्यक्ती समोर बसली आहे ना, यांना विचारा जन्म गेला त्यांचा, माझ्या बाऱ्या ऐकता ऐकता विचार त्यांनी किती बरोबर ना किती वर्ष. शशी दांडेकर ते बघा, ते मला सांगतात की आमका कळायचं नाही, आम्हाला ज्यावेळी समजायचं नाही तेव्हा तुमच्या बाऱ्या इकडे असायच्या. आम्ही वडिलांच्या मागे रडत रडत मागून धावत जायचो. लक्षात दिला म्हणजे घेऊन घ्या, रडत रडत जायचो. याचा मला शिकाय तो राग गेलो. लोके बुवा गावन राहत नाही. लोके बुवा मी काय सांगितलंय बुवा, अर्थाचा ऐका अर्थाचा अनर्थ लावू नका, बाकी काय नाही. मी काय सांगितलं बुवा की म्हैशीला घेऊन बुवा बरोबर ना गुरांच्या दवाखान्यात गेल्याला म्हैशीक नाव नसता. बघा अर्थ कसं बदल करतो बघा. मी काय सांगतो, म्हशीक नाव नसता तर मालकाचं नाव लिहिलं जाता आणि म्हशी जो काय प्रॉब्लेम आहे तो बाजू लिहिला जाता. आता मी त्याच सांगलंय ना. आता पुरुष का पण राहता या तुम्ही सांगता बरोबर आहे. तू मागास काय सांगत आवडपणा नसते तुमची, असेच खूप लागतात ना लोक वडाची साथ पिपळा गाव मी माझा म्हणण्याचा अर्थ हा बुवा की तिथे म्हैशीला नाव असल्यामुळे त्या ठिकाणी बघ ना गाईचं म्हणजे म्हैशीचं त्या काय प्रॉब्लेम आहे तो लिहिला जातो, मालकाचं नाव असतं आपली पाहिजे हा बरोबर ना. हा विषय आहे. बरोबर तुम्ही मनात एवढा लावून घेतला त्याचा मागा वाईट वाटला. आता अपेक्षा मी काय वाईट बोललेच नाही ना, पण मी असा काय म्हटलं किंवा ते माणसं म्हणजे तुमका येतात असं मी म्हटलंय नाही ना. जोक मारण्याचा विषय वेगळा बुवा, पण तुम्ही मनातला बुवा जसा काय तुम्ही आयुष्यात काय बोललाच नाही तसे पवित्र असल्यासारखा सांगता दुसऱ्या तांदळासारख्या असं बोललास बरोबर. ह्याच मी सांगते ना. व्हायचा तुम्ही असतात की पाना खाता असेल बसो तुमचं काय जनाची नाही मनाची तरी हात नाही समाजाला आपण देणं लागतो. समाजाला ज्यांनी विठ्ठल मात्र घ्यावी त्यांनी पथके सांभाळलं. आम्ही गुटखा ठेवणार सरकार आणि लोकांचा हा कोणी काही गुटखा खायचं नाही, दारू प्यायची नाही, ते काय काय सांगतात मला. आणि चॅलेंज तुम्ही जर कसला करता चॅलेंज कसला करताच तुम्ही की अशी शपथ घे की लग्न झाल्यापासून मी दुसऱ्या बाईकडे बघलंही नाही. तुम्ही सांगलास
आणि तो काय सांगता, तू शपथ घे मी दुसऱ्या बाईकडे कधी वागण्या नजरेत बघले नाही की माझ्या मनात काही इला नाही. भजना घ्यायच्या जातात तुम्ही बाजार आला ते बाजारात वास काढला आवडपणा नाही तर चांगल्या लोकांना नाही. बुवा खरंच सांगतो, येऊनी जन्मा काय केले व्यर्थ जिजविली माय, येऊनी जन्मा काय केले व्यर्थ जिजविली माय, कसे करावे भजन कळेना मूर्खाला या काय, कसे करावे भजन कळेना मूर्खाला या काय. हरिभजना बैसवली मूर्ख म्हणवितो संत, हरिभजना बसवली मूर्ख म्हणवितो संत, हरिनामाची चाळ न याला भजनाची खंत. चोहीकडे दरवळे सुगंध परिवास न याला, सदा सवय घालीची काय सांगूया गर्दबाला. म्हणे पारणात पाहिले ऐकले संत ज्ञानी, हाच संत सभेमध्ये पाहिला मूर्ख अज्ञानी. व संत कोणाला म्हणतात, बरोबर ना, जो शांत तो संत, जो समाजाला प्रबोधन करतो तो संत. आता काय झालं बाबा, खरं सांगते समजा, म्हणजे संतांच्या नंतर विठ्ठल रखुमाईच्या समोर सांगतो मी, पांडुरंग साक्षात बसलाय, 100 वर्षात त्याची तुम्ही सेवा करता. चॅलेंज देऊन सांगतो बुवा, पांडुरंगाच्या समोर सांगतो की संतांच्या नंतर बुवांची किंमत होती, संतांच्या नंतर भजनी बुवांची किंमत होती बुवा, ओके बुवा, पण ती किंमत आजच्या ह्या काही बुवांनी ती संपवलेली आहे. मी चॅलेंज देऊन सांगतो, 44 वर्षामध्ये पारकरा अटक असा कोणी म्हटलेलं नाही बदनात्मका. काय सांगतोय, हे पारकरा अटक असा वाक्य मी ज्या दिवशी ऐकन पांडुरंगा शपथ सांगते त्या दिवशी भजन सोडून द्यायचं बरोबरांनी. आम्हाला चॅलेंज आहे. आता काय, हे गुंड्या उडो, हे टकल्या, हे डोक्या, काय म्हणजे ह्या म्हणूक लागले लोक, का म्हणूक लागले, प्रेम नाही. ह्या तुम्ही अरेतुरेवर भजन आणलाच बुवा, मी प्रामाणिकपणे सांगतो, हे भजन अरेतुरेवर तुम्ही, आम्ही ज्यावेळी जबरदऱ्या करायचो बुवा समोर नसल्यामुळे काय सिंगल वाऱ्या, त्यामुळे काय आम्ही त्यांना अरेतुरे कमीत कमी बोलायचे, हा मजा करायची, विनोद करायचे, पण हे सातमा हे परवा हे सावता असला तरी म्हणायचं नाही. आम्ही जास्तीत जास्त बुवा अवजव करून आम्ही बोलायचे, त्याच्यामुळे रिस्पेक्ट लोक आपला ठेवत होते. म्हणून सांगतोय की भजन हे भजन आहे. भजन भ म्हणजे बदावा, ज म्हणजे जपावा, न म्हणजे नमावा, त्याचं नाव भजन आहे. हा पवित्र कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये प्रत्येकाने आपली म्हणजे किंमत स्वतः ठेवायला शिकलं पाहिजे. लक्षात घ्या. मगाशी गुंडू सावंत बोलतोय, तुला मी चॅलेंज देतोय, बोललंस चॅलेंज देतोय, तू काय काय म्हणून दाखव माका. मी ओपन चॅलेंज करते बुवा त्या बाबतीत, तेव्हा शपथ सांगते. दोघांनी मला टार्गेट करूच असलं तर करा, सकाळी 8 वाजून दे. तुला आहे ना काय, तुझा तो विषय नाही ना, हा तर आपली मागायला सांगितलं विषय तर म्हणला मागा 8 वाजेपर्यंत मोठा नाही, कारण त्याच्यात आमचा पुढची तयारी करू द्या. काय माणसाचा योग माका सांगता, मी तुमका वर्षात विठ्ठला समोर सांगतोय, चॅलेंज करतोय, मी वर्षाच्या मी दाखवते तुमका तयारी करून, तुम्ही दाखवा. अरे माझ्या पोरांची लग्न झाली दोघांची, आता मी तयारी करू, तुझा डोका दिला ते बघा आणि त्याचं तुम्ही काय बरोबर. आता फेब्रुवारीत 2 मुलांची लग्न केली, हा दोन्ही हजर, तो एक तो एक आज वाली तो आता येऊन झालं थोड्या दिवसांपूर्वी. तर सांगण्याचं तात्पर्य काय की असा काय विषय नाही.
काय असतं ह्या गोष्टी प्रत्येकाला परमेश्वराने आता बोलणे मग सांगणार की आता म्हणजे फॅमिली प्लॅनिंग करतात व फॅमिली प्लॅनिंग नसतात आताच्या कलियुगात फॅमिली प्लॅनिंग कर्माचा करत तो कर्तवान तुझा करू देत नाही काय नको त्या सांगतात फॅमिली प्लॅनिंग त्या खरा बुवा तुमका वाटत पूर्वी जमाना वेगळा होता 2 पोरं होईपर्यंत वदल काढायची नाही डोक्यावर बरोबर ना जमाना 8-10 मुलं असायची पण मग सांगितलं का बुवा कोणती का मुलं का व्हायची नाचण्याची भाकरी हरकाची भाकरी बरोबर ना आणि हरकाचा भात बरोबर ना उडदाची पिठी ह्या खायचं त्यामुळे असे दणकट माणसा 50 फुटावर खाली पडलो आई शपथ सांगते डॉक्टरांतर खर्चाटला ना स्वतःची चुकी लागल्याची वाटत लागलो औषध काय चुकी लागल्याची लुटलो आता नुसतं ठेचलान पडलो अच्छा कुरकुरा खातच त्याच्यामुळे हाडा कुरकुरीत झाली पूर्वी तसा नव्हता आणि म्हणून बुवा सांगतो ठीक आहे आता जास्त काय बोलणार नाही मर्यादा प्रत्येक गोष्टीला मर्यादा आहे कारण आमचे हे बरोबरच आमचे चाहते आहेत त्यांनी मला सांगितलं कुटुंबांना की बुवा चांगली बदना करा तर तुम्ही विषय बोलला होता म्हणून मी बोललो आपण जास्त बोलणार नाही मर्यादा प्रत्येक गोष्टीला पाहिजे आणि तर बुवा तुमच्यासाठी काय आहे समाजामध्ये आपण भजनी बुवा म्हटल्यानंतर प्रत्येक गोष्टीला कुठेतरी मर्यादा आहे बरोबर ना कारण एकाला जर वकील चुकला तर एक केस तो भरू शकतो बरोबर ना एखादा डॉक्टर चुकला तर एखादं पेशंट दगावू शकतं एखादा इंजिनियर चुकला तर एखादी बिल्डिंग कोलॅप्स होऊ शकते पण एक जर भजनी बुवा चुकला तर समाज बिघडवू शकतो बरोबर समाजाला आपण देणं लागतोय ह्या खुर्चीवर बसलो आपली जबाबदारी आहे समाजाला चांगलं देण्याची बुवा आता शिवाजी महाराजांचं गाणं उत्कृष्ट घेतलं तुम्ही गोविंदा रे गोपाळा छान बुवा म्हणजे अचानकपणे झालं पण सुंदर चांगला तर चांगला बुवांचा आवाज काय पहाडी आहे प्रश्नच नाही काय नाही फक्त भगव्याबद्दलचा विषय आता क्लिअर करतो मी सांगला नाही बघा सगळं बुद्धीच नाही
तुम्ही हँडवर म्हणता कधीच नाही म्हणता. हिंदू असतं ते काय सामान नाही कळू ना. ते काय हिंदू असतं सामान नाही. हिंदू राष्ट्र तुला समानता नाही म्हणता. जाऊ दे, ठीक आहे. शिवाजी महाराजांचं गाणं जातं थांबा 100 रुपये बक्षीस. या ठिकाणी आडीवाडीतील मोठे आंबा व्यापारी आडीवाडीतील मोठे आंबा व्यापारी तसेच आडीवाडी विकास मंडळ कमिटीचे सदस्य सन्माननीय शैलेश अनंत गावकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक आहे. जोरदार कार्यावर प्रार्थना करतो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. प्रत्येकाने लक्षात ठेवा, आज हिंदूंना काय वागणूक दिली जाते. बांगलादेशामध्ये जे काल प्रकार घडलाय एवढा घृणास्पद आहे की खरोखर प्रत्येकजण पेटून उठला पाहिजे. राजकारण बाजूला करूया, आपण खरंच सांगतो पक्ष सगळं विसरून हिंदू म्हणून एकजुटीने आपण सगळ्यांनी राहायला पाहिजे. खरंच सांगतो तुमच्या आता आरक्षण विरक्षणासाठी आपण जे लढतोय 10 आणि 12% आरक्षण म्हणून काय फायदा होणार आहे, त्याच्यापेक्षा लढा फक्त हिंदुत्व जपण्यासाठी. प्रामाणिक सांगतो हिंदू आपण आज खूप मोठ्या अडचणीमध्ये आहोत आणि त्यामुळे आज आपण ती एकजूट दाखवणं ही काळाची गरज आहे. ठीक आहे, धन्यवाद. जास्त वेळ आपला घेणार नाही. या ठिकाणी गजल सादर करतोय.
रायगड भगवंत पांडुरंगाच्या कृपाशीर्वादाने आज पुण्यात गोविंदाने नांदणारं हे अनसुरे गाव आहे. बरोबर अनेक वाडीवाडीमध्ये दैवत त्या ठिकाणी नांदतायत. पुण्यात गोविंदाने या सर्वांचं रक्षण करताय. म्हणून सांगतो
हा या रक्षणासाठी गावाच्या बसलेल्या या गावामध्ये उंच डोंगरावरती गिरीश्वराचं मंदिर आहे. आणि बुवा सांगतो खास उद्या खांबाने मला वाटल्या गव्हाने त्या गिरीश्वराच्या गाभाऱ्यामध्ये गेला की तिथून विजयदुर्ग किल्ला तिथून 40 किलोमीटर आहे. पण त्या गाभाऱ्यामधून दिसतो, गिरीश्वराच्या गाभाऱ्यामधून विजयदुर्ग किल्ला दिसतो. बरोबर ना? वा बारीक बातमी लागतात. उद्या 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 काढा काढशा मी त्याचा काढतो. दांडेवाडीमध्ये विठ्ठल रखुमाईचं दुसरं मंदिर आहे. पांगेरेवाडीमध्ये स्वामी नारायण गिरी महाराजांचं त्या ठिकाणी जिवंत समाधी घेतलेली आहे. बरोबर ना? जिवंत समाधी म्हणजे प्रत्येक वाडीमध्ये दैवत बघा कशी वास करताय. स्वामी नारायण गिरी महाराज जिवंत समाधी त्या ठिकाणी घेतली. पण आले कुठून? माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या नडगिवे गावावरून ते ह्या ठिकाणी आले. तर त्यांनी जिवंत समाधी त्या पंगेरीवाडीमध्ये घेतलेली आहे. बरोबर? म्हणजे साक्षात स्वामी बघा माझ्या सिंधुदुर्गातून नडगिव्यावरून आले. बरोबर ना? आणि या ठिकाणी समाधी घेतली. अशी किंवा माहिती बारीक सारी घेऊनची लागला. नुसते वाद घातले म्हणजे भजन ना. संघटन केला, नुसती चॅलेंज केला एकमेकात. परत बघा चॅलेंज चुकवून पण करायचं नाही. लक्षात
होतोय. एवढा होतो तेवढ्यापासून एवढा असताना भजन या ठिकाणी या गावात केलं मी. मंगेरेवाडी असेल या ठिकाणी असेल तर सांगण्याचं तात्पर्य नामवंत अनेक भक्ती बुवा या गावामध्ये लक्ष्मण गुराव येऊन गेले, प्रमोद हरियाण येऊन गेले, आमचे पांचाळ बुवा येऊन गेले, कदम बुवा येऊन गेले, लक्ष्मण गुराव त्याच्यानंतर विजय परब बुवा म्हणजे सगळे बुवा ह्या गावामध्ये येऊन गेलेले आहेत. एवढं मोठं भाग्य या गावाचं आहे आणि अनेक वर्षाचा इतिहास आहे. फक्त डबलवारीचा कार्यक्रम या गावात चालतो. बरोबर एकदा जोरदार या गावासाठी जोरदार या ठिकाणी या वाडीचे अध्यक्ष सन्माननीय प्रवीण गंगाधर गावकर यांच्याकडून या भजनासाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं आहे. जोरदार काय वाजवा त्यांना उघडतं आयुष्य लागू दे आणि त्यांच्या हातून खरोखरच या गावाची सेवा होऊ दे, विठ्ठलाची सेवा होऊ दे अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. भगवंता क्षमा कर आणि सर्वांना उत्तम आणि निरोगी आयुष्य दे आणि तुझ्या पांडुरंगा तुझी सेवा अविरत या ठिकाणी चालू राहिली पाहिजे. जोपर्यंत चंद्र सूर्य आहे ही पृथ्वी आहे तोपर्यंत तुझी सेवा या वाणीच्या हातून सदैव करावी एवढंच धन्यवाद. या ठिकाणी कट्टर सन्माननीय नारायण राणे समर्थक पंकज गुरव यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक गजरासाठी आहे. सन्माननीय पंकज गुरव यांचे लाख आभार. त्यांना उत्कृष्ट आयुष्य परमेश्वराने द्यावं असे मी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो. धन्यवाद.
आपल्या पद्धतीने एकदा पालकरमुळे आता जो गजर म्हटला माझ्यावरती त्या गावामध्ये खूप सुंदर बुवा आणि त्या बाजूतून थोडे गजर तुमचं घेण्यासारखं आहे. आता आपण काय परफॉर्मन्स केला आपल्याकडे आहे अर्धा पाऊण तासामध्ये गजर आटोपला. ठीक आहे, मला काय लेवल सोडून बोलायचं नाही. तुमचे जेवढे मुद्दे आहेत तेवढे मी घ्या. तर तुम्ही नेहमी भजनामध्ये जी गाणी म्हणतो लेवल सोडून गाणी पण म्हणणार नाही. या ठिकाणी सायली प्रसाद गावकर यांच्याकडून हे 200 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. जरा बेस्ट कमी करा माझ्या माहिती. छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकत्र गाणं आहे. गुरुभाऊ पहिले खूप चांगलं म्हणायचे, ते म्हणत नाही. पैशासाठी भजन करतात वा भगवंताच्या कृपेत या हरिनामामध्ये खूप कमवले नाही असं नाही. आणि कमवून सुद्धा आपण नाही म्हणू शकत नाही, कारण ते भगवंताच्या मागे मायबाप भजनी सोडले. कोरोनाच्या काळात तर 1-1 लाख रुपये आम्ही बक्षीस घेतली, पण पैशाच्या आहारी कधी गेलो नाही. आता तुम्ही मगाशी सांगत होता हे गाणं मी म्हणतो, फक्त 2-4 मुद्दे तेवढे घेतो, तुम्ही गजराने जाणार आहे. काय तुम्ही सांगितलं मी मान्य करतोय. आम्ही जेव्हा
हा मुलगा ही मुलं बसलेत ना एवढी असताना तुमची भजनं ऐकलेली आहे. पण बुवा तेव्हाचा काळ वेगळा होता. मगाशी तुम्ही सांगत होता तिथे गृहस्थ बसलेले आज कित्येक वर्ष भजनं ऐकतायत. मग मी थोडासा फटकळ तोडायचा आहे. त्यावेळेची भजनं वेगळी होती. आजकाल शास्त्र शुद्ध संगीत क्लासेस चालतात. आज प्रत्येक बुवाने ठरवलं पाहिजे डबलबारी क्षेत्रातल्या की आपण कुठे आहोत. आज स्पर्धेच्या माध्यमातून असले किंवा डबलबारी क्षेत्रात गरीबाऱ्यापैकी मुलं येतात ना बुवा, आपण त्यांचे एवढे स्कोर काढू शकत नाही. मग अशी इथे मुलगा सुरुवातीला जात होता शिवसेकर मुलाचा नाव मला माहिती नाही. मग नंतर तिकडे आला तो त्या साईडला आम्हाला भेटायला खूप ना. तर बुवा ही मुलं गातात कशी बघा आणि आपण कुठे आहोत, आपण 45 वर्षात काय कमवलं आणि काय गायलं याचं आत्मपरीक्षण करणं महत्वाचं आहे. तुमच्यासारखे बुवा काय टिकले माहितीये, फक्त बोल वचन व एक सारा प्रामाणिकपणे त्या भगवंताला मानत असाल तर माझ्या मुलातून तुमच्यासाठी चुकीचा शब्द जाणारच नाही. तुम्ही प्रामाणिक सांगा ही पोपटपंची आणि जोक्सबाजी ही गुंडू बुवाने आणि लोके बुवाने किंवा या कलियुगातल्या बुवाने आणली आहे गाव भजनामध्ये. हा मला हे सांगायचं आहे ही पोपटपंची सावतीनीची कलामणी पारकर्णीची जळली लोकनीची फुगली हे कोणी आणले भजना. लोकेने आणि गुंडूवाने आमचे काय अभिषेक वगैरे या बुवाने आणले का जोईल बुवाने वगैरे नाही बुवाने. हे तुमच्या ऐकून ऐकून आम्ही शिकलो हे मान्य करा. त्याच्यामुळे आमच्याकडे तुम्ही बोटं दाखवण्यापेक्षा हे तुम्ही रुजवलं आहे. तुमच्यासारख्या बुवाने रुजवले. आता आम्ही संत महत्व झालो तुमच्या एकट्याला नाही बोलत. असे कित्येक आहेत महान तुमच्यात. आता आम्ही कोणतरी आता श्रेष्ठ. आताची कलियुगातली भजनी बुवांनी सगळी बरबादी केली, वाईट मार्गाला लागले. त्यांची बीज तुम्ही हे केली आहे रोवली आहात आणि आम्ही आता फळं द्यायची बघूचा. मग अनेकपर्यंत सांगतो मी तुमचे कार्यक्रम बुवा लहान जेवढा असताना ऐकलेले आहेत. तुम्ही सांगत होता ना आता की मी एका बाजूने मी चालाय पण 100% बरोबर आहे. पण तुम्ही आज जे सिनियर बुवा तुमच्यापेक्षा त्याची काय पद्धतीने नाश होती ती सुद्धा मला माहिती आहे. माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत. पण आमचा त्या गोष्टीशी संबंध नाही. आमचे रिलेशन तुमच्याशी. पालकर बुवा म्हटल्यावर तुम्हाला सांगतो सगळे घाबरायचे त्यावेळी. पालकर बुवा म्हणजे बतावणीचे बादशाह जोक्स मारून बारी मारून घेणारे बुवा. बतावणी अशी करायची सडेतोड करायची. त्याच्यामुळे समोरचे बुवा किती संगीतात बादशाह असले तरी तुम्ही त्यांचा बर्बाद केलेले आहात. आणि प्रत्येक ह्या कलियुगामध्ये हे कर्म आहे. जिथे करावं तिथे ते भोगावं हे प्रत्येकाने आता करायचंच आहे. लक्षात घ्या. आज मी जो या कलियुगामध्ये ज्या ज्या बुवाला छळलाय ना म्हातारपणी माता भोगूचा हा सगळा. पण मी तेवढंच छान होय तर मी बरोबर बसतच ना तुला काय आपण गेल्यापेक्षा आमचे वडील ठरलेले हो. तुमच्यासारखे 10 बुवा गावले पण झाले आपण वय विचारांची कोणच नसतं आम्ही बघलं असो ते एक कोरवा बाजाक कोरवा शांतात कोरवा लग्नात कोरवा हरिमुखला फेकाव करू आम्ही तयारी करतो. आता हनीमूनला हो ऐका ना आम्ही दोघांनी हळदी पाणी केली. तुझ्याने तुम्हाला आमच्या लग्नात केलं. आता हनीमूनच राहून असेल आतमध्ये हनीमून चालू बाहेर आमच्या दोघांची भाजी एवढाच लोक असेल आहे का कलियुग म्हणतो. आणि मगाशी बुवा तुम्ही सांगत होता ना तू काय खुळावलं मुलांचा काय असो विषय नाही. माझी पार्श्वभूमी समजून घ्या. मी काय एवढं तुकड्याच्या पोरासारखं पोरा जन्मा घालून एवढं मी खुळावलं नाही. माझे व्याप समजा ना. आता 2 मुली सोन्यासारखे पहिले नंतर 5 वर्ष लांबपायचे ती झाली गावलं सरपंच भाऊच्या नादात त्याच्यात 5 वर्ष की त्यांनी बसलोय. मग हे वाटलं शिवसार झाला तू होयो काय तू समजाय गेले झाली गावले चिडून झाला हो माझा इतिहास तुमचा आपला बघा टाटासट लागलाच कामात तुझ्या काळात थांबलो प्रॉपर्टी जागेवर होती आवाज तरी ती काय मुंबई घालतो साशी वाटून गेलो तर आता एका वर्षाचा रुपये होतो नाही वाटता बोलू वा बाबा लोला पाना वगैरे वगैरे प्रधानपारा घरी मध्ये तळाग सगळे सिंदर वेळ मुलगी देते भाऊ भाऊ सिंदर सगळे सगळे आताच्या त्यांच्या राजकीय लोकांनी असं नाही आम्ही बघितलं त्यांचं कुटुंब वगैरे एकत्र कुटुंब कसं असावं हे पालकर बुवांकडून शिकायला जोरदार त्यांच्या घरी आला होता.
तुम्हाला एकत्र कुटुंब दिसणार नाही कुठे. हा हे उदय पारकर बुवांचे वडील आहेत. मगाशी त्यांचं मी रूप बघितलं तिकडे आहे. खरं रूप बघितलं म्हणजे माझ्या बाबतीत नाही, पण खरं रूप पारकर बुवांचे बंधुराज कसे आहेत ते मला मगाशी कळले तिकडे. असू दे पण ते सद्गुरूंच्या बैठकीला बसतात. आपण या तरुणांच्या नादी लागत नाही. आणि फक्त या भावाकडे सांगा आजकालच्या लोकांच्या नादाला सगळ्यात होय पण आता एवढं सुंदर गाता ना. होय बरोबर आहे का. हा आम्ही पण रिस्पेक्ट करतो देतो. हे गुरुजी नाही का चढवतं नाक मोडा सुरुवात होतो होय ना. नाही असू दे आता सांगायचं काय ना थोडक्यात तुमचं त्याच्याविषयी जाऊ नको. जरी आमचे कार्यक्रम काय झाले हा झाला ठरले तरी लोक आमचा बोलवते आम्ही 5 वर्ष आमचा टाकू दिला. कारण या कलियुगात ना जेवढा देशात हा लोकांना हवे आलं त्या दिवशी मला कधी बोलत ऐकलाच नाही. गुवा लोकांनी वाट लावली म्हणून सांगितलं गुवा लोकांनी. आणि याला मी थोडंसं प्रोत्साहन देऊ शकतो. गुवा लोकांनी मारले. आता या लेवलला जर आपण जोक्स मारले कुठल्या मायबाप स्वतःने आपल्याला सांगितलं नव्हतं ना अशी जोक्स मारा म्हणून, पण आपण मारतो का तर कुठेतरी आपला विजय झाला पाहिजे. आपण प्रत्येकाने ठरवलं पाहिजे आज आपलं वय काय. आज काय काय सिनियर बुवा आता एवढे संतमंत झाले ना आमचा सगळा माहिती आहे. फक्त आम्ही इज्जत ठेवू का तर नको आपल्यापेक्षा श्रेष्ठ ज्येष्ठ आहे. आमच्या बुवा पण त्याच्यातले ना ह्या पण सांगते माझ्या बुवानी काय केले करून मला मागा माहिती हा समजला. तुमचा आणि त्यांचा किती काय व्हायचा ना या सगळं आम्ही उघड्या डोळ्यांनी बघितलं आणि तुम्ही तुझ्याला किती रिस्पेक्ट ठेवला असतो. त्यामुळे तुमच्यासारख्या कोणी आमचा आत्ताच हे करूची आता गरज नाही. आम्ही तेवढे परिपक्व बुवा असतो. याच्याही ह्याच्यात आमचा घाला पारंपरिक मध्ये घाला 2020 घाला 10 घाला नाही तर टुटू घाला. हा आता म्हणणं काय तुम्ही फक्त समजून घ्या. तुमचा बोला तू माता अधिकारी तुम्ही विद्यार्थी का काय सांगा तसं सांगा सकाळी स्टेजवर काय त्याचं काय म्हणणं होतं करून त्या लक्षात दिलं नाही. तू मला काय सांगा तू त्याचा बोलायचं नाही होता म्हणजे अजून ते काहीतरी जोक्स मारून दे आणि गाणी गावाले हा स्वार्थ तुला मी ओळखतं. आता पहिले विनोद चव्हाणची आणि माझी भांडणी हा कोण लावले मी सांगते तुमचा विनोद चव्हाणची आणि माझे वाद होत कारण लोक उडू सांगू ऑन रेकॉर्ड सांगतोय फक्त ह्या व्हायरल नाही करायचा. म्हणजे अरे तुका तो असा बोललो तुला त्याची विजिट करले तुझे कान फुटले तुका अक्कल नाही. तू तुझं शिक्षण कमी काय केलं तुम्ही म्हणते 15वी शिकलो काय उद्या घातलं जग मध्ये आमच्या बरोबर असतो ना 15वी शिकत करतो ना मग झाला क्वालिफाय कोण बरोबर. अरे 12वी 3 नापास असलं तरी आज बसतंय ना पालकर कोण सगळ्या कोकण कोण बरोबर फिरोजकर कोण बरोबर बसतंय ना मदत कोण बरोबर आली गेली ना. तू एवढं काय शाळा समजते ह्यांका बोलावं तू मोठं झालं लाज वाटत नाही का. मोठा करून या माणसात बिलगले तिची नाक तोडतं गजाला त्याचा मानून करून टाकलं तिथे कष्ट विचार बोलले नाही कारण गावाच्या गजाला गेली आम्ही काय शाळा तुमच्याकडे भारी आहे वडाचा वाईट आहे आपला काय चलत नाही म्हणतात नाही गजर गेला बोला कोणा सांगेल तुमचा माझा बोला आपलं काय विषय होतो असता आपला कोणाची बोलत डाळ घालायची काय मुलगी भारी नाव तेव्हा पासून आवडपणी गजळून टाकले. तुम लढो हम कपडा सांभाळता काय नाही 10 वर्षाचा चांगल्यासाठी होता त्या दिवसापासून गुंडू लोक 57 होते 57 लक्षात ठेवा 57 पण तुमचा आम्ही जोड देत नाही. तुम्ही होताच आमच्या बरोबर थोडंसं पाय गणपती होईल पण होताच तुमच्याबरोबर अजून
मुलात ना ज्या मुलाची परिपक्वता नसेल तो टिकू शकत नाही. लोक एक तरुण मुलांना हे गाणं म्हणा, त्या दिवशी केरकोळीत आपली शेवटची बारी होती बघा, त्याच्यावरती टेंगा 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 गाणंच नाही ना, टेंगा टेंगा फक्त म्हणत राहायचा. असं झाला आणि काय होतं त्याच्यात खर्च लावत हात मारायचा 500 लोकांना दिले, फक्त टेंगे टेंगे म्हणत राहायचं. हा खोटा मी तुम्हाला लक्षात आम्ही वगैरे नव्हतो, त्यांनी पहिला म्हटलं नाही का वाटलं काय गाणं पुढे असा शेवटपर्यंत टेंगे टेंगे म्हणायचा, टेंगे टेंगे ही गाणी आता म्हटलं नाही तर ते आमचं 700 रुपयाचं नुकसान होता. हा नया गाव नया तर आता नाही हल्ली म्हणजे काय बोलायचं ना तो माझा प्रश्न ऐका. प्रेमावर बोलले तुला असं सांगते ना, प्रेमावर बोलले आता मला भरलं एवढं काय मला आता प्रेमावर माझं काय उभं येत नाही. आता फक्त म्हणून काय तुम्हाला फक्त चॅलेंज देतो विषय सोडून बोलत आता काय झाले की संदीप लोके गाभण राहत नाही, त्याच्यावर तो विषय येतो काय त्यात येतो आम्ही बघतो सगळीकडे अरे म्हणजे फक्त ज्या माहिती आहे ना पण तिकडे
हातात घेतो. मंगलदर्शकाचा विषय काय माहिती ते काही सराय जाऊन लागतं. सराय मग मजा येतं. जरा पावसात आता किती जवळ असते जमाचा अजून मग बघल्यावर आता जरा वेगळाच वाटतं. आज ठरवा आज 5-6 दिवस पाऊस झालो. नाहीतर शेती गावाची शेती होते मला तुमच्या शेती आपल्यावर हे संस्कार सगळ्यात महत्वाचे. आमच्या घेणार उभं केला ना लाच केले फक्त बाजारात उभे सांगे बाल पॅन्टी आधी ते पॅन्टी येत ना तेव्हा 100 ठिकाणी मोका ही मुला बरोबर तुमच्या वाढीचा तुमचा भवितव्य असतो भविष्य असतो. हा महत्वाचा हे संस्कार महत्वाचे. आज 2-2, 3-3 आता किती 5 ते 6 तास उठले आणि ही मुलं होय आपल्या वेळेनुसार उभी असतो. व ह्या घरामध्ये पहिला होय माझा आठवता की बुवांना घेऊन सांगायची योजना करून माहिती आहे तुमका तुम्ही 10-15 वेळा इला जायचं. कारण आता रिपोर्ट कळसा कधी वाजता पोलीस स्टेशनवरून त्याच्यात ह्या बाकीच्या याच्यात करा करून नाही माफ करा आनंद घराकडे बसवले
निशान देशभक्ती पहिली पहिल्यांदा तो म्हणतोय देशभक्ती पहिली गणेश गावकर यांच्याकडून सत्यनारायणाच्या प्रतिसाठी 100 रुपयाचं बक्षीस झालंय. बुवानी सुद्धा मागाशी म्हटलं माझं ऐकून जागा त्या जागा त्याला जमल्या नाही आणि मी पण त्या लेवलला आता ह्या सलग तिसऱ्या वालीमध्ये नाही जाऊ शकतो. श्रीहरी जगद्विना दूर करी तो व्यथा, दूर करी तो व्यथा. Thank you.
ऑर्केस्ट्राची बुवा एक तरी गाणं आहे मला तरी गाणं आम्ही त्या लेवलला बोललो मग काय गोष्ट होता आमचा तुम्ही अभंगाच्या पूर्वी बोला थोडक्यात बोला फक्त 5-8 सरळ सांगा हा तुम्ही वेगळं टाका असा कसा हा देव येला पहा कशी नवलाई शिव अवतारी तुझीच पार्वती हीच दिवाणबाई योगेश गावकर यांच्याकडून कव्वालीसाठी हे 200 रुपयांचं बक्षीस आले धन्यवाद एवढी बात
काम ठाकरे यांच्यासाठी हे 100 रुपयाचं बक्षीस आहे. धन्यवाद. योगेश सावकर यांच्याकडून माणसांपर्यंत अभंग आम्ही कार्यक्रमाचे घरदार होतो. फक्त मला या चरणाच्या माध्यमातून किती करून आहे त्याला फक्त सांगायचं आहे. बोलायचं मला खूप लोक कमी आहे. आता 5 वाजत आले. हा कलीचा फेरा आहे आणि खेळ सगळा बदलून गेलेला आहे. बोलायचं आम्ही एकमेकांना बोललंच पाहिजे. पण 100% आपल्या धर्मासाठी प्रत्येकाने आपला धर्म सांभाळला पाहिजे आणि प्रत्येकाने हेही लक्षात ठेवलं पाहिजे की हे राष्ट्र आहे ते हिंदूचं आहे. तर हे हिंदूचे राष्ट्र आहे ते आपण टिकवलं पाहिजे आणि म्हणून माझ्या तरुणाला कित्येक वर्ष या तुमच्या जुन्या लोकांनी ही परंपरा जी सत्ता जी चालवली आहे ते आपल्या पुढे नेली पाहिजे म्हणून सांगतोय. अजय गावकर अजय आणि खबरला महिला
त्यामुळे